11 जण आहेत तरी पण मला वाटतं हो संडेमुळे हो, लोक कमी असणार. पण 11:15 10:15 हरकत झालेत. नाही. आपण गेले अनेक दिवस आपण 21 भाग पूर्ण केलेत, 21 धडे आपले पूर्ण झालेत. आणि हळूहळू आपण आपण जे करतोय त्यावर आपला विश्वास बसायला लागलाय. जर तुम्ही चोखपणे म्हणजे अगदी काटेकोरपणे जर 21 दिवसांचा अभ्यास केला असेल, तर आता जे आपण यापुढे करणार आहोत ते तुम्हाला सहज जमेल. कारण जो होमवर्क करतो ते मुलं बहुतेक नवरात असतात वर्गात सुद्धा, तसंच इथे सुद्धा आहे. कारण आपण एका जादूच्या जगात वावरतोय. आपला विश्वास किती आहे त्यावर होणाऱ्या जादू सुद्धा खूप अवलंबून असतात. आपण गेले अनेक दिवस वेगवेगळ्या जादू अनुभवल्यात, जादूचा धनादेश अनुभवलाय, आपण जादूचं चालणं अनुभवलंय, आपण यादी केली आहे, त्यातले पण काही चांगले चांगले अनुभव आपण घेतले. आता त्याच्या पुढे आपल्याला निघायचंय. 22व्या दिवशी आपण आता पुन्हा एकदा एका वेगळ्या जादूच्या जगात शिरणार आहोत. खरं तर ही प्रस्तावना करण्याचं कारण असं आहे की जर तुम्ही नीट अभ्यास केलेला नसेल तर तुम्हाला नीट कळणार नाही, किंवा तुम्ही मन लावून सगळं केलेलं नसेल, जोवर ही कृतज्ञता आपल्या शरीरात जशी भिनत जाते, जसं आपलं ब्लड सर्क्युलेशन फिरतंय, तसं ती आपल्या शरीरात जशी फिरत राहील, वाढत राहील, कृतज्ञतेची शक्ती आपल्याला मिळत राहील आणि असाध्य गोष्टी सुद्धा आपण साध्य करू शकतो हा विश्वास आपल्याला येईल. आणि त्यानंतर जी काही जादू आपल्याला दिसणार आहे पुढे गेलेली, त्याबद्दल आपण आपल्याला माहिती आहे की हे सगळं खरं आहे आणि खरं होत आहे. तर आज आहे 22वा दिवस, अगदी तुमच्या डोळ्यात देखत, असं आपल्या धड्याचं नाव आहे. थॉमस कार्लाइल 1795 ते 1881 लेखक आणि इतिहासकार होते. त्यांचं म्हणणं असं होतं की वैज्ञानिकता, विज्ञान हे सारं लक्षात घेतल्यावरही या जगाबाबत जो विचार करेल त्याला विस्मयकारक, आभार, अगम्य, विलक्षण जादू भरलं आणि खरंच काही आहे असं वाटते. खरं तर हे वाचण्यापूर्वी सुद्धा अजून एक मुद्दा माझ्या डोक्यात आलाय. तो म्हणजे प्रत्येकाचं आपण सगळे व्हिज्युअलाइज करतोय किंवा आपला 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 व्ह्यू आपण वापरतोय. म्हणजे मी इथनं बघते तुम्हा सगळ्यांचे कॅमेरे बंद आहेत, एखाद दुसरी व्यक्ती तो चालू ठेवून बोलते, पण माझ्या समोर मला मी एकटीच दिसतेय. जेव्हा कधी कोणी आपला कॅमेरा ओपन करतो तेव्हा ते मला दिसतात, पण जेव्हा मी सगळ्या कॉमन ठिकाणी येते तेव्हा मला तुम्ही सगळे दिसता. आता ही झाली माझी बाजू, पण तुम्हाला मी एकटी दिसते की सगळे दिसतायत, ही झाली तुमची बाजू. तुम्ही जेव्हा तुमच्या कॅमेऱ्यात बसलेले असता तेव्हा तुम्हाला दिसतं ही तुमची बाजू, आणि इथून मी जे पाहते ती माझी जादू. तर अशा प्रकारे आपले विचार ठरवून आपण जे काही करतोय ती प्रत्येकाची आपापली जादू आहे. पण जेव्हा तुम्ही याच्या पलीकडे जाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल असं काही कुठे काहीच नाहीये. पण जादू तर होते, तर हा प्रत्येकाचा आपापला व्ह्यू आहे. म्हणजे मी मागेच एकदा म्हटलं होतं की एखादा अपघात आपण बघितला आणि 4 दिशांना 4 लोक आहेत. बसच्या मागे तिकडे लोक आहेत, बसच्या पुढे लोक आहेत, बसच्या लेफ्टला लोक आहेत आणि राईटला लोक आहेत. तर ते प्रत्येक जण आपल्या पॉइंट ऑफ व्ह्यूने त्या ऍक्सिडेंटकडे किंवा त्या अपघाताकडे पाहणार आहेत. तसं कुठलंही काम करताना तुम्ही जे कराल तुमच्या मनापासून तुम्हाला जे हवंय, प्रत्येकाला जादू वेगळीच झालेली आपल्या आपण पाहिलंय, आपण ऐकलंय. तसंच आहे, आपले वेगवेगळे व्ह्यू असतात. तर त्यावर किती विश्वास ठेवायचा, म्हणजे तुमचा व्ह्यू, माझा व्ह्यू आणि अजून वेगळा व्ह्यू आहे. आणि ऍक्च्युली आपण बघितलं तर तसं काहीच नाहीये. अशा कुठल्या तरी संभ्रमात जर तुम्ही अडकलेले असाल तर जादू होणं कठीण आहे. पण आपण जेव्हा विश्वास ठेवतो, कृतज्ञता व्यक्त करतो, तेव्हा जादू झालेली आपण पाहतो. तर आजचा आपला धडा आहे अगदी तुमच्या डोळ्यात देखत. ओके. तर 7 वर्षांपूर्वी प्लीज आपापले माईक ऑफ ठेवा. कोणाचा तरी आवाज येतोय. आपल्या लेखिका महाशय म्हणतायत, 7 वर्षांपूर्वी जेव्हा मला कृतज्ञतेच्या रहस्यमय आणि जादुई शक्तीचा शोध लागला,
तेव्हा मी माझ्या सगळ्यात तीव्र इच्छांची एक लांबलचक यादी बनवली. लांबलचक यादी. त्यावेळी तरी माझ्या इच्छा पूर्ण होण्याचा संभाव्य मार्ग मला दिसत नव्हता. तरीही माझ्या ज्या सर्वोच्च 10 इच्छा होत्या त्या एका कागदावर मी लिहून काढल्या आणि तो कागद दररोज मी माझ्याजवळ ठेवायला लागले. जेव्हा जेव्हा मला संधी मिळाली, म्हणजे मी कुठेतरी रिकामी बसले, मी टॅक्सीत आहे, मी बसमध्ये आहे, तेव्हा माझ्या पर्समधनं मी ती जादूची यादी काढायचे आणि प्रत्येक जितका वेळ मिळेल तितक्या माझ्या इच्छांना मी बळ द्यायचे. म्हणजे काय म्हणायची, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. हे असं त्यांनी करायच्या आणि जेव्हा जेव्हा वाचायच्या आणि त्या ती आपली इच्छा म्हणजे यादीतली इच्छा पूर्ण झाली आहे असं समजून जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता त्या व्यक्त करायच्या. या यादीतली माझी सगळ्यात पहिल्या क्रमांकाची इच्छा होती ती इतर कशापेक्षाही आधी पूर्ण व्हायला पाहिजे असं आपल्या लेखिकेंना वाटायचं. म्हणून ती सतत मनातल्या मनात विचार करायचे आणि इच्छा प्रत्यक्षात पूर्ण झाली आहे असं समजून मी दिवसातून अनेक वेळा आभारी आहे हे शब्द उच्चारायचे. एका मागोमाग एक माझ्या यादीतील प्रत्येक तीव्र इच्छा जेव्हा जादूने अगदी माझ्या डोळ्यांसमोर दिसायला लागली आणि माझ्या इच्छा पूर्ण झाल्या की मी त्या माझ्या यादीतून काढून टाकायचे आणि ज्या नवीन इच्छा माझ्या मनात निर्माण झाल्या असतील त्या नव्याने माझ्या यादीत त्यांचा समावेश करायचे. आता तुम्हाला वाटेल हे काय लिहिलंय, हे तर आपण प्रत्येक वेळी अनेकदा बोललोय, ऐकलोय आणि पुन्हा पुन्हा ती हेच का लिहिते. तर माझ्या इच्छांच्या मूळ लांबलचक यादीतली माझी लेखिका म्हणते तिची एक तीव्र इच्छा होती ती म्हणजे मला ताहिती जवळील बोरा बोरा इथं जायचं होतं. आता ती कुठे होती, तिथलं ताहिती नावाचा एरिया आहे आणि त्याच्यात सुद्धा बोरा बोरा ठिकाणी तिला जायचंय. आणि माझ्या इच्छेतल्या यादीप्रमाणे बोरा बोरा मधील त्या नेमक्या जागी एक आठवडा सुंदर रीतीनं घालवल्यानं आणखी एक सुंदर गोष्ट घडली. मी घरी परत असताना ताहितीच्या मुख्य भूमीकडे विमानाने चालले होते. तेव्हा वाटेत काही प्रवाशांना घेण्यासाठी विमान थांबलं. विमान आधी रिकामं होतं, पण नंतर ताहितीमध्ये राहणाऱ्या मूळच्या रहिवाशांमुळे ते भरून गेलं आणि अचानक वातावरणात बदल झाला आणि माझ्या आजूबाजूला हसण्याचे आवाज यायला लागले. हसण्यानं आनंदाचं वातावरण भरून गेलं. आपल्या लेखिका महाशयांना ताहिती जवळ बोरा बोरा इथं जायचं होतं आणि त्यांची ती यादीतली तीव्र इच्छा होती ती पूर्ण झाली. पण त्याबरोबर त्यांना काय बोनस मिळाला, तर ती गाडी ते प्लेन निघता निघता अर्धच भरलेलं होतं आणि एका ठिकाणी ते थांबलं आणि तिथे अनेक लोक त्या प्लेन मध्ये चढली आणि ते सगळे जेव्हा प्लेन मध्ये आले तेव्हा प्लेन मधलं वातावरण पूर्णपणे आनंदाने भरून गेलं. असं का झालं, तर ती सगळी लोक आनंदी होती, ती कृतज्ञतेत होती आणि ती आल्याबरोबर त्या ठिकाणी सगळ्या प्रकारे आनंद आनंद भरून वाहत होता. आणि त्यांच्या हसण्यानं बोलण्यानं विमानातलं वातावरण आनंदमयाने भरून गेलं. या सुंदर लोकांबरोबर मला माझा छोटासा विमान प्रवास मला खूप आनंद झाला करताना. म्हणजे त्या विमानात असताना त्यांना खूप आनंद झाला, मजा आली. ते लोक इतके आनंदी का होते हे अगदी स्फटिकासारखं मला दिसत होतं, कारण ते कृतज्ञ होते. तर आपण जिवंत आहोत म्हणून ते कृतज्ञ होते, ते विमानात बसले म्हणून ते कृतज्ञ होते, ते एकमेकांबद्दल कृतज्ञ होते. कशासाठी, तर ते जिथे चालले होते त्यासाठी ते कृतज्ञ होते. ते प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ होते. त्याच विमानात थांबून त्यांच्याबरोबर संपूर्ण जगाचा प्रवास करावा असं आपल्या लेखिकेला वाटायला लागलं. इतकं आनंदमयी वातावरण तिथे होतं, कारण त्यांच्याबरोबर असणं हाच खूप आनंदाचा भाग होता आणि त्यांच्या सानिध्यात त्यांना खूप छान वाटत होतं आणि एकदम त्यांना जाणवायला लागलं की माझी अंतिम इच्छा पण पूर्ण झाली आहे. माझ्या इच्छांच्या मूळ लांबलचक यादीमध्ये बोरा बोरा ही माझी अंतिम इच्छा होती आणि म्हणूनच त्या विमानात मी असण्याचं कारण अगदी माझ्या डोळ्यांसमोर स्पष्ट होतं. कारण होतं कृतज्ञता आणि हेच एकमेव कारण होतं. म्हणजे यामागे या ज्या त्यांच्या प्रवासात त्यांना आनंद मिळाला आणि तेच त्यांच्या कृतज्ञतेचं कारण होतं. तुम्हाला प्रेरणा मिळावी म्हणून मी ही गोष्ट सांगितली.
तुमच्या इच्छा तुम्हाला कितीही मोठ्या वाटल्या तरी कृतज्ञतेमुळे त्या पूर्ण होऊ शकतात. हा विश्वास आपल्या लेखिका आपल्याला देतायत. त्यानंतर मीही आपल्याला देते, म्हणजे त्यांचे 100% माझे 100% आणि 200% तुम्हाला जे हवंय ते मिळणार म्हणजे मिळणार. फक्त तुम्हाला चोख तुमचा अभ्यास करायचा आहे आणि कृतज्ञता. जसं आपल्या शरीरभर रक्त वाहतंय, जसं आपण पाणी प्यायल्यावर 72% पाणी आपल्या शरीरभर फिरतंय, तेही वाहक आहे. म्हणून ते पिताना जर तुम्ही त्याच्यात छान गोष्टी टाकल्या, आनंद टाकला, आनंदानं माझं सगळी कामं झाली आहेत, ही कृतज्ञता व्यक्त केली. पाण्याबरोबर देखील तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली आणि ते प्यायलात, की ते तुमच्या सगळ्या नसानसांमध्ये आनंद आणि कृतज्ञता भरणार आहे. आणि तुम्हाला जी गोष्ट हवी आहे, तुमच्या ज्या तीव्र इच्छा आहेत त्या पूर्ण होणार आहे, हे निश्चित आहे. 200%. तर कृतज्ञतेच्या आणि आकर्षणाच्या सिद्धांताचा वापर करायला लागल्यानंतर लेखिकेच्या मूळ यादीतली अंतिम इच्छा पूर्ण व्हायला सुद्धा 4 वर्षाचा कालावधी लागला. माझ्या सर्व इच्छा फार मोठ्या प्रमाणात पूर्ण होण्यासाठी एवढा काळ जावा लागला, याची तुम्हाला कल्पना यावी म्हणून ही माहिती दिली आहे. मी जेव्हा माझ्या इच्छांची यादी बनवली तेव्हा माझ्या कंपनीला 20 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज होते आणि 2 महिन्यात आपल्या लेखिकेला त्यांची ही कंपनी बंद करावी लागली असती आणि त्यांचं घर आणि माझ्या मालकीची प्रत्येक गोष्ट त्यांना गमवावी लागली असती. शिवाय माझ्या वैयक्तिक क्रेडिट कार्डावरचं देणंही भरपूर होतं आणि तरीही माझ्या तीव्र इच्छांच्या यादीत ज्या घरातून महासागराचे विहंगम दृश्य वरून पाहता येईल असं स्वतःच मोठं घर असावं, जगातील आकर्षक वेगवेगळ्या ठिकाणी मला प्रवास करता यावा, माझी सर्व कर्ज चुकती करता यावी, माझ्या कंपनीचा मला विस्तार करता यावा आणि माझ्या प्रत्येक नातेसंबंध चांगल्या प्रकारे पूर्ववत व्हावेत, माझ्या कुटुंबाची राहणीमान देखील सुधारणा घडून यावी आणि पुन्हा एकदा माझी तब्येत 100% निरोगी व्हावी, जीवनाबाबत अमर्याद ऊर्जा, उत्साह आणि उत्कंठा मला वाटावी, त्याचबरोबर नेहमीच्या भौतिक गोष्टीही मिळाव्यात, या इच्छांचा त्यांच्या यादीत समावेश होता. माझी अत्यंत तीव्र पहिल्या क्रमांकाची इच्छा होती आणि ती पूर्णपणे सर्वस्वी अशक्य आहे असं माझ्या आजूबाजूच्या सगळ्यांनी मला सांगत होते, की ही होणार नाही, आणि ती म्हणजे माझ्या कामातून लाखो लोकांना आनंद मिळावा. अं, खरं तर ही इच्छा काय आहे बघा, माझ्या कामातून लाखो लोकांना आनंद व्हावा, ही माझी अगदी पहिली इच्छा चांगल्या प्रकारे पूर्ण झाली. ती कशी? तर तुम्हाला मी सांगितलं होतं, तुम्ही द सिक्रेट नावाची मूव्ही पहा. तुम्हाला माहित नाही, द सिक्रेट मूव्ही ही 20 वर्ष टॉप मूव्ही होती आणि ती जेव्हा जगातल्या, म्हणजे आधी त्यांच्या इथल्याच अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जगातल्या अनेक अनेक म्हणजे करोडो लोकांनी ती मूव्ही पाहिली आहे, त्यातनं प्रेरणा घेतली आहे आणि त्यांच्यावर अक्षरशः प्रेमाचा पूर पडलाय. त्यांच्याकडे तेव्हा पत्र असायची, त्यांचं एक अख्खी रूम पत्रांनी भरलेली होती, की तुमच्या या धड्यामुळे आमचा हा फायदा झाला. तुम्ही जे काही काम केलंय त्यांची काय तीव्र इच्छा होती बघा. पण जोवर ती तीव्र इच्छा होती, पण त्यांना ह्याची कल्पना नव्हती, की मी एक पिक्चर बनवणार आहे, मी एक पुस्तक लिहिणार आहे आणि ते जगभरात लाखोंनी खपणार आहे. आज आपण सुद्धा 20 लोक आहोत. मी आहे, माझ्याकडनं समजा 5 पुस्तकं वाटली गेली, तर माझ्याकडं ओळखीच्या 5 लोकांना त्याचा फायदा होणार आहे. तसंच असं करत करत अनेक लोक आज भारतात जादूवर काम करत आहेत. असा कुठलाही स्लॉट रिकामा मिळणार नाही तुम्हाला. तर तुम्हालाही तुमच्या ओळखीच्या लोकांना हे पाठवायचंय आणि त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या जादूवर तुम्हाला रिॲक्ट व्हायचंय, थँक्यू म्हणायचंय, थँक्यू युनिव्हर्स म्हणायचंय. तर लेखिकेला काय आनंद मिळाला हे मला तुम्हाला सांगावं असं वाटलं. तिच्याकडे ढिगभर पत्र आली, लाखो लोकांनी तिला ब्लेसिंग्स दिले आणि तिच्या ब्लेसिंग्सची यादी पण तिची पूर्ण झाली. तर माझी पहिली इच्छा चांगल्या प्रकारे पूर्ण झाली आणि माझ्या बाकीच्या इच्छाही एकामागून एक अगदी माझ्या डोळ्यांसमोर पूर्ण झाल्या. इच्छा पूर्ण झाल्या की मी ती यादीतनं तिच्यावर कट मारत असे.
आणि मी तुम्हाला सांगितलंय त्यानंतर तुम्ही पुढच्या, म्हणजे असं नाहीये की एकाच वेळी तुम्हाला सगळ्या इच्छा आठवतील. तुम्हाला जसजशा त्या आठवत जातील तशी तुमच्या इच्छांची यादी तुम्हाला करत जायची आणि जी पूर्ण झाली की तिच्यावर काट मारून तुम्हाला पुढे अजून एखादी इच्छा तुम्ही लिहू शकता. असं मी तुम्हाला आधीही सांगितलेलं, आपल्या लेखिका पण तेच सांगतायत. तर कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करून आपल्या, म्हणजे तुमच्या इच्छा अगदी प्रत्यक्ष तुमच्या डोळ्यासमोर पूर्ण झाल्या की काय करायचंय की कृती करण्याची आता तुमची पाळी आहे. तुमच्या जादूच्या, तुमच्या ज्या इच्छा आहेत, तीव्र इच्छा, आणि प्रत्यक्षात त्या तुमच्या डोळ्यासमोर पूर्ण झालेल्या पाहणे, ही कृती करण्याची आता तुमची पाळी आहे, म्हणजे तुमची सगळ्यांची. तर तुम्ही तयार केलेल्या तुमच्या सर्वोच्च 10 इच्छांची यादी घ्या. प्रत्येक इच्छेचं प्रत्येक वाक्य आणि प्रत्येक इच्छा नीट वाचा. परत 1 मिनिट डोळे मिटून ती पूर्ण झाली आहे असं काल्पनिक चित्र डोळ्यासमोर आणा. ती इच्छा आत्ताच पूर्ण झाली असं समजून जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. तुमच्या इच्छांची यादी आज तुमच्या खिशात घेऊन जा. दिवसभरात कमीत कमी 2 वेळा तरी तुम्हाला ते काढायचंय खिशातून आणि वाचायचंय आणि त्यातली प्रत्येक इच्छा पूर्ण झाली आहे असं समजून प्रत्येक इच्छेसाठी शक्य तेवढी कृतज्ञता व्यक्त करायची. तुमच्या इच्छा लवकर पूर्ण व्हाव्यात असं जर तुम्हाला वाटत असेल तर आजपासून तुमच्या इच्छांची यादी तुम्ही कायम तुमच्या पाकिटात किंवा पर्समध्ये ठेवत जा. मी अतिशय मनापासून सल्ला देईन तुम्हाला की तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा ती यादी उघडा आणि त्यातील एक एक इच्छा पूर्ण झाली आहे असं समजून त्या इच्छेला आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे या 3 वाक्यांनी बळ द्या. जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा यादीतली पूर्ण झालेली इच्छा खोडून टाका आणि नवीन इच्छेचा त्यात समावेश करा. आणि तुम्ही जर माझ्यासारखे असाल तर यादीतली प्रत्येक इच्छा पूर्ण झाल्यावरती पुढताना तुमच्या डोळ्यातून आनंदाश्रू नक्कीच येतील, कारण कृतज्ञतेच्या जादुई शक्तीनं अशक्य ते शक्य करून दाखव. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, आजचा आपला धडा इथेच थांबलाय. आपल्याला अनेकदा हे करा, ते करा, असा होमवर्क करा, तसा होमवर्क करा हे सांगण्यात आलंय. पण आपण ती इच्छांची जी यादी आहे ती आपण आतापर्यंत बाजूला ठेवलेली, लांब ठेवलेली. आता आपल्याला ती इच्छांची यादी, कारण आपल्यामध्ये 20 दिवस झालेत, 21 दिवस पूर्ण झालेत. कधी कधी 21 दिवसांच्या काही गोष्टी पूर्ण झाल्यावर एक आवर्तन पूर्ण होतं असं म्हणतात. तर आज 22वा दिवस आहे. तर आता तुम्हाला तुमच्या खिशात किंवा तुमच्या वॉलेटमध्ये, तुमच्या पर्समध्ये ती यादी घेऊन फिरायची आहे. आणि जिथे कुठे तुम्ही बसमध्ये बसला असाल, तिकीट काढून झालं, इकडे तिकडे बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा आपली पर्स उघडायची आहे, त्यातलं ते पेपर काढायचं आहे आणि तुमच्या इच्छा, ज्या तीव्र इच्छा पूर्ण झाल्या आहेत त्याबद्दल, ऑलरेडी पूर्ण झाल्यात असा विचार करून तुम्हाला थँक्यू म्हणायचंय. आणि हे कमीत कमी 2दा तरी करायचंय. त्यापेक्षा कितीही वेळा तुम्ही करू शकता. आणि तुम्हाला तुमची जर जादू लवकर हवी असेल तर तुम्ही जितकं जास्त कराल तितकं जास्त तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळणार आहे. आपल्या लेखिकेनं आपल्याला हेच सांगितलंय, मी तुम्हाला तेच सांगते. आता तुमची वेळ आहे. तुम्हाला उद्या तुमची यादी घ्यायची आहे आणि तुम्हाला काय करायचंय तुम्हाला समजलेलंच आहे. तर आजच्या आपल्या धड्याचं आपलं होमवर्क आहे अगदी तुमच्या डोळ्यात देखतचं काय आहे. तर पहिले आपले 10 वरदानांबद्दल आपल्याला लिहायचंय. प्रत्येक एक वाचून आपल्याला 3 वेळा थँक्यू, थँक्यू, थँक्यू म्हणायचंय. त्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या सर्वोच्च इच्छांची यादी, जर तुम्ही एखादी वही केली असेल तर एखाद्या कागदावर लिहून काढा. आणि जरुरी नाही तुम्ही 40 लिहिल्या असतील त्यातली तुम्हाला 39 हवी, तुम्हाला 22 हवी, तुम्हाला 28 हवी, कुठल्या ज्या 10 तीव्र इच्छा आहेत त्या एका कागदावर लिहून तुम्ही तो कागद तुमच्या समोर तुमच्या बरोबर ठेवू शकता. आणि यादीतलं प्रत्येक वाक्य आणि इच्छा नीट वाचायचंय आणि नंतर डोळे बंद करून ती इच्छा पूर्ण झाली असं तुम्हाला कल्पना करायची आहे. ते चित्र डोळ्यासमोर आणायचंय आणि शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करायची आहे.
तर आज तुमच्या इच्छांची यादी खिशात घेऊन जा. दिवसभरात किमान 2दा खिशाबाहेर काढा आणि शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. आणि रात्री झोपण्यापूर्वी तरीही आपला इतरही काही होमवर्क आहे, हे विसरू नका. तुम्ही शतपावली करू शकता, तुम्ही जादूच्या लोकांना हे देऊ शकता, मॅजिक डस्ट टाकू शकता, धुलीकण देऊ शकता. तुमच्या अन्नावर, तुमच्या पाण्याला तुम्ही सतत थँक्यू म्हणून जर ते ग्रहण केलं तर ते शरीरावाटे देखील आपल्या प्रत्येक सेल पर्यंत तुमचे आभार, तुमची कृतज्ञता पोहोचणार आहे. आणि झोपण्यापूर्वी आणि उठल्यानंतर तुम्हाला जादूच्या दगडाशी बोलायचंय. त्याच्या बरोबर आपण दिवसभरात कुठलं चांगलं काम केलंय याबद्दल आपल्याला बोलायचंय. आणि त्यानंतर आपल्याला त्याच विचारात झोपून जायचंय. पुन्हा एकदा माझी एक रिक्वेस्ट असेल, जर झोपताना सुद्धा तुम्ही एकदा, जर तुमची एखादी फर्स्ट क्रमांकाची इच्छा असेल, पहिल्या क्रमांकाची, ती डोळ्यासमोर आणा आणि ती पूर्ण होते या धुंदीतच तुम्ही झोपा सगळं झाल्यावर. आणि मग तुमचं कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड तुमचं काम करायला लागेल आणि तो विचार रात्रभर तुमच्या मेंदूत फिरत राहील आणि तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल. तर धन्यवाद माझं इतकं ऐकून घेतल्याबद्दल. आपला आजचा विषय इथेच संपलेला आहे. तुम्हाला कोणाला काही शेअर करायचं असेल, विचारायचं असेल तर तुम्ही करू शकता. कोणाला काही बोलायचंय का? हॅलो. अभिजितला सांगायचंय की त्यांनी विश लिस्ट मोबाईलवर लिहून काढली आहे, तर तसं चालेल ना? चालेल. ते आपोआपच ऑटोमॅटिक बरोबर राहते त्यामुळे. नाही, उलट ते जास्त सोयीचं आहे ऍक्च्युली. है ना, मुख्य म्हणजे आपला उद्देश तेच ना की आपल्या सतत डोळ्यासमोर राहणं. समोरच आहे मग ती. तो स्क्रीन हे गार्ड असतो ना तसं बंद. कोणाचं काही शेअरिंग आहे का? जर काही नसेल तर आपण वेळ घालवण्यापेक्षा मग आपण ध्यान करूया. हॅलो. चालेल 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 चालेल.